तर मित्रांनो, फणसाची भाजी आणि तांदळाची भाकरी असणार आहे आज. दरवर्षी म्हणजे आमच्याकडे रेग्युलर भाकरी असते, ती म्हणजे नाचणी, जोंधळे आणि ज्वारी असे मिक्स करून भाकरी बनते ॲक्च्युली. कारण वडिलांना कंपल्सरी आहे. ज्वारी आणि जोंधळा एकच. मग तेच बोललो मी, नाचणी, ज्वारी, जोंधळे ज्वारी आणि जोंधळा एकच. एकच आहे. मग काय असं बाजरी. सॉरी आहे मित्रांनो, नाचणा, ज्वारी आणि सोनी बाजरी. हां, नाचणा, ज्वारी आणि बाजरी अशा 3 दाण्यांचं मिश्रण करून आपण भाकरी भाजतो. कारण पप्पांना ती लागते आणि पप्पांच्या डाएटमध्ये, पप्पांचा डाएट नाही म्हणजे पप्पांचा रेग्युलर जो आहार आहे त्याच्यामध्ये पप्पांना ते घ्यावं लागतं म्हणून. आणि असं असतं की संध्याकाळी त्यांच्यासाठी तर भाकरी भाजलीच जाते, मग आमच्यासाठी सुद्धा भाकरी भाजली जाते. रात्रीचा भात खूप कमी खातो आम्ही, पण कधीकधी मला सुद्धा भात खायला कंटाळतो. तर आज बऱ्याच दिवसानंतर आपल्याला तांदळाची भाकरी मिळणार आहे. बऱ्याच दिवसानंतर. एरवी आमच्याकडे तांदळाची भाकरी ही खूप कमी बनते आणि बनली का त्यात ठरलेल्या काही भाज्या आहेत त्यांची फरमाईश होते. म्हणजे बघायचं झालं तर बटाटा, आणि दुसरी गोष्ट तर मच्छीतला जो शेंगटाण आहे. सुनी शेंगटाण ना, खरं का असो, शेंगटा. ओके, तर शेंगटा आणि तांदळाची भाकरी, बटाटा, वांग आणि जवळा असेल आणि सोबत तांदळाची भाकरी असेल तर आणखी मजा. असे ठराविक गोष्टी आहेत ज्या कधी कधी म्हणतात घरी. ठीक आहे, तर बघू आज मम्मी जी काय भाजी बनवते ती मी आज दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर रेग्युलर जी बनवतात तीच बनते, पण मला आज ते दाखवायचं आहे आणि मी तुम्हाला दाखवेन. तर मित्रांनो, मागाच्या ढगाळ वातावरणानंतर एक छान असा 5 ते 10 मिनटासाठी पाऊस पडला आणि पावसानंतर वातावरण काही असं आहे, खूप छान आहे, सुंदर. थोडा वातावरणामध्ये गारवा आला आहे आणि गोष्ट अशी आहे की मी माझ्या हाताचा शिवा आहे आणि मी चाललो आहे पेरू काढायला काकांच्या घरी. गेल्या वर्षीच्या एका ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलात की आपण पेरू काढत होतो आणि आत्ताही तेच काम करायला चाललो आहे. हा इथं काय करतो, ए बैला चल लवकर. कचरा वगैरे काढून, पूर्ण कचरा भरून तो टाकण्यात आला होता, पण 5 मिनिटाच्या पावसाने आणि वाऱ्याने अवस्था अशी करून ठेवली. ठीक आहे, बंधुराजे आले, चला जाऊया. काय गरज आहे? चलो गाईज. मित्रांनो, वातावरण काही असं सुंदर आहे. हा असा वेळोवेळी जेव्हा पाऊस पडतो ना, त्यानंतरचं जे वातावरण होतं खूप छान. आणि ठीक आहे, वाव मित्रांनो, इंद्रधनुष्य मुन्ना, रेनबो तो सई. हेच म्हणत होतो, असा अचानक पाऊस पडतो ना त्यावेळी असं वातावरण होतं. ॲक्च्युली हा रेनबो यासाठी आहे, हा इंद्रधनुष्य यासाठी की याच्या मागे आपलं धरण आहे
जे मी तुम्हाला दाखवलं होतं. आणि अशा ठिकाणीच इंद्रधनुष्य दिसतो खरं तर. बघा का वातावरण आहे, इतकं सुंदर वातावरण आहे मित्रांनो, खूप छान. असा पाऊस पडल्याच्या नंतर काय होतं की 1-2 तासासाठी वातावरण आहे ना असं आल्हाददायी होतं आणि खूप छान वाटलं. अशी शिवार आहे आपल्या इथे. मित्रांनो जे हे आहे ना, हे जे ना, हे एवढंसं, हे एवढ्याशा काट्या अशा लावल्या होत्या. आणि हे झाड, ह्या झाडाची खासियतच अशी आहे की हे नंतर एवढी मोठी होतात आणि हे इतके वाढतात. आणि अजून एक ब्लॉग मी अपलोड केला नाही, ज्या ब्लॉगमध्ये हे दिसतंय. हे तांबरे कसे पाडू नको, कच्चे पाडू नकोस. अरे थांबता मुना हे बघ पिके. अरे तू पकड, हे घे. असं नाही पाडायचं. हे बघ. तर मित्रांनो बघा, हा माझा मोठा भाऊ मला शिकवतोय तर पेरू कसे फाडायचे. म्हणजे आहे इकडे बघ. आता डायरेक्ट कॅच केलंय मित्रांनो. वाक्य काय होतं, मला शिकवतोय आणि घे शिकून. याला बोलतात पेरू. आणि कला, पेरू पाडायची कला. ती फक्त अशी चुकून पडला गेला होता तो. बघा कला अशी ते एका ह्याच्यात पडला असा तो. अशा वेळी असं पाडायला काय हरकत नाही. बघा कला मला शिकवतोय. हे आज घरासमोर हे झाड पण काकांचं आहे. तर काका इकडे. तर काका सॉरी, असेच पडून जाण्यापेक्षा म्हटलं आम्ही खातोय. ठीक आहे, सॉरी. तुला कसली लाज वाटते त्यात? ते बघ, ते दोन, ते बघ दोन नाही, हे बघ खाट्यावरती बघ ना. हे बघ 3 मोठे बघ एवढे आहेत. हा असा मारून टाक तिच्या. आताच पाऊस पडून गेला. दोन भाग झाले. 2 भाग झाले. याला बोलतात पेरू पाडायची टेक्निक. एका दगडात 2 पक्षी, पण एका दगडात 2 तुकडे बोलायला लागेल. तर मित्रांनो एवढेच पेरू काढलेत. खरं तर हे पडून जाणार त्यापेक्षा काढलेले बरे. अजून बरेच वरती आहेत, पण आपली काठी कमी पडते आणि राहू देत. जास्त पेरू हे पण बरेच झालेत पेरू खरं तर. ठीक आहे. तर मित्रांनो पेरूच्या भानगडीत आपलं अर्ध बोलणं राहिलं. असो. तर मित्रांनो मगाशी म्हटल्याप्रमाणे आता मम्मी भाजी बनवायला घेते आपली फणसाची, आणि मी ती तुम्हाला दाखवणार आहे. आपल्या घरामध्ये जशी नॉर्मल रेग्युलर जी बनते तीच भाजी, असं काय स्पेशल नाही. पण तरी असा ब्लॉग कधी केला नव्हता. म्हटलं आज संधी मिळाली आहे तर ते संधीचं सोनं करू. काय मम्मी लाजते कशा? मम्मी लाजते. तर मम्मी सगळं हे रेडी करते. ही मम्मीची पद्धत आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकणार. पण हे एका बाजूला टोप आपला तापायला ठेवलाय मम्मीने साठी. आज माझी जीभ अडबडबड होते. असो. ओके मित्रांनो, आता व्हिडिओ शेक होणार नाही कारण आपण व्हिडिओ आता 1080p मध्ये घेतोय. मगाशी 4K मध्ये घेतला होता. 30 FPS मध्ये व्हिडिओ चांगले शूट होत नाहीत. मोहरी ओके.
मोहरी झाली आहे. आता लसूण, लसूण लाल होईपर्यंत हे मम्मी काय म्हणतात त्याला, परतत राहायचं, पळीता फिरवत राहायचा. ओके. आणि बऱ्यापैकी आपली लसूण लाल झाली आहे. नाही अजून होते, सॉरी. गॅस कमी करा. गॅस कमी केलास. ओके. तर हे आता जे घेतलं होतं मिश्रण ते टाकलंय. ओके. या गोष्टी होतात, ते असं पडतं आपल्याकडे. आपली मम्मीची नवीन पद्धत. ओके. हो, मस्त भाजीला रंग आलाय आपल्या भाजीला. मला वाटतं मम्मी गाव जेवण करते आज. ओके. हा कॅमेरा अँगल बरोबर आहे. मित्रांनो, आज पहिल्यांदा रेसिपीवाला व्हिडिओ करतोय मी, त्यामुळे आज मध्ये मध्ये जीभ माझी घसरणार आहे आणि तुम्हाला तो कसा दिसतो मला नाही माहिती. आता हे किती मिनिटासाठी ठेवणार मम्मी तू? मीठ टाकणार. मीठ टाकणार आणि शिजवणार. थोडं पाणी घ्यायचं. थोडं पाणी वरतून. म्हणजे एवढी सोपी असते काय भाजी? वाफे पण जरा शिजव. वाफेवर. गॅस लो फ्लेमला नाही, आता थोडा वाढवला आहे. कमीच आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, आपल्या भाजीला छान असा रंग आला आहे. म्हणजे तो जो चटणीचा होता तोच, पण सगळीकडे पसरला आहे बऱ्यापैकी. आणि ढवळली जाते जेणेकरून खाली लागणार नाही. शिवाय ते जे काय मिश्रण आहे ते सगळीकडे पोचावं. आणि आता मीठ येत आहे. किलोभर मीठ टाकण्यात आलेले आहे. एक चम्मच. हा दिसतंय, मी दाखवतोय, मी आपलं मस्ती करतो. पाणी. आता हे असं किती वेळ ठेवणार आहे मम्मी? शिजेपर्यंत. शिजेपर्यंत. मी बोललो ना, माझी आज जीभ घसरणार आहे. आलोय, आपली भाजी आता रेडी होते. आणि नंतर आपला भाजी झाल्याच्या नंतर आपल्याकडे नंतर भाकरी बनणार आहे. नंतर हा शब्द बराच झालो मित्रांनो. मी अजून सांगतोय की माझी जीभ घसरते, सॉरी. त्याला भाकरीची भाकरीला सुरुवात नाही, भाजीची वेळ झाली आहे, आता भाकरीची वेळ. ठीक आहे. हे आता सगळं फॉर्मॅलिटीज होणार, त्याच्यानंतर मेन काम. तोपर्यंत थोडासा ब्रेक घेऊया. काय करते? हां, ढवळ ना, त्यात काय आलं. काय करतेस मम्मी? ओके. भाजी शिजेपर्यंत एका बाजूला भाकरी भाजायला घेते मम्मी.
आज हनुमान जयंती आहे आणि त्यानिमित्ताने आज बऱ्याच ठिकाणी फटाके फोडत आहेत. माझी 2 अनमोल रतन आहेत माझे. सोनी सोनी कमा ऑन सोनी. हे तू दे हे बघा इथे. वा चला. ही तयार होईपर्यंत एका बाजूला हे काम दुसऱ्या भाकरीचं काम चालू आहे. ठीक आहे. म्हणजे की काही ठिकाणी ज्या भाकऱ्या आहेत त्या एकदम पांढऱ्या असतात, सफेद असतात. हे सुद्धा नसतं. काय असतं काय माहित नाही. पद्धत कशी असते कशी नाही मला नाही माहित. हा शेकते मला तेच म्हणायचं आहे. हा पण आमच्याकडे अशी बनते आणि काही ठिकाणी एकदम पांढरी शुभ्र बनते आणि मला असं वाटतं आपल्या घरी सुद्धा बनावी तशी. म्हणजे मम्मी मी तुला काय म्हणत नाही हा. तर मित्रांनो भाजी रेडी होते. आता याच्यामध्ये वरतून खोबरं टाकायचं आपल्याला. हा ना मम्मी. आला सुगंध. बघू आता पप्पांची रिॲक्शन खाताना. काय मम्मी. ठीक आहे. बनली ही थोडी पांढरी बनते छान. तर बघा ते काय सजवतेस. नाही रे ह्याला बोलतात. अच्छा वरतून खोबरं टाकलं गेलंय आणि काय नाही बोलायला ढवळलं गेलंय त्याला. ओके तर मित्रांनो फक्त 5 मिनटं आणि नंतर भाजी रेडी. आणि ह्या सगळ्याची जी रिव्ह्यू आहे हे पप्पाच देणार आहेत. तर आपण बघू पप्पांना विचारून. पप्पा मी चालेल ना तुला पप्पा. ठीक आहे. मित्रांनो माझी बहीण चुलीजवळ बसली होती. मला माहित नव्हतं का बसली होती तरी यासाठी बसली होती. हे रताळ आहे आणि चुलीमध्ये जे आपण उकडून खातो ना त्याच्यापेक्षा ना ह्याची चव खूप मस्त लागते. आणि तुम्ही कधी ना बटाटा सुद्धा असा चुलीमध्ये टाकलात. तुम्हाला समजा असं टाइमपाससाठी काहीतरी खायला हवं असेल तर कधीही चुलीमध्ये किंवा शेगडीवरती बटाटा भाजून खायचा. हा शेगडीवरती चव नाही. मम्मी म्हणते शेगडीवरती चव नाही. चुलीमध्येच भाजून खूप छान लागतो. मग तो बटाटा असो किंवा असं काय रताळ असो. अगदी भाजलेला कांदा सुद्धा खूप छान लागतो. कधी करून बघा घरी. हे असं रताळ खूप छान लागतं. खूप छान. तर मित्रांनो भाकऱ्या मस्त रेडी आहेत. खरं तर एवढ्या भाकऱ्या रात्रीच्या नाही बनत. सकाळच्या एवढ्या बनतात पण
आपल्याकडे फणसाची भाजी किंवा असं काही स्पेशल असेल मच्छी वगैरे तर एवढ्या बनतात आपल्याकडे. आणि ठीक आहे, एन्जॉय. आपल्या पप्पांचं ताट रेडी आहे आणि आपल्याला रिव्ह्यू पप्पाच देणार आहेत. हां, चांगली झाली आहे, आवडली. घरातले मेन शेफ हेच आहेत, कारण आमचा खानदानी हातखंडा आहे तो. आणि तो आईकडनं आला आहे, कारण आईच्या हाताला एवढी चांगली चव होती. म्हातारे आईच्या पण, म्हणजे पणजीच्या पण आणि आईच्या पण. म्हणजे खासियत अशी आहे की अगदी साधं जेवणसुद्धा इतकं टेस्टी असायचं त्यांच्या हातचं, म्हणून त्यांना खरं तर पप्पांना सवय आहे की काय की पप्पांना लगेच कळतं कुठच्या गोष्टीमध्ये काय असायला हवं होतं आणि काय नाही. त्यामुळे खरे घरातली मेन व्यक्ती ते पप्पाच आहेत, रिव्ह्यू देणारे काय कमी आहे काय नाही. तर आज पप्पांना ते आवडलं आहे आणि पप्पांना जेवण आवडलं आहे. मग मी काय म्हणणं आहे तुझं? लाजते काय सांग? पप्पा पण हसत आहेत तिकडे. अरे चला, रातचं जेवण खूप छान झालं आहे. आपलंसुद्धा जेवण रेडी आहे. ठीक आहे, आपण जेवण घेऊया. आणि आमच्याकडे भाजी ही अशीच बनते, चिकट असते. त्या दिवशी मी एका ठिकाणी भाजी खाल्ली होती, ती थोडी सुटसुटीत होती. ठीक आहे, चला मित्रांनो जेवायला या. मित्रांनो कमेंट करून सांगा की कशी वाटली ना, की माझ्या मागे जो बसला आहे माझा भाऊ वैरी, तो असं म्हणतोय इनडायरेक्टली इज्जत काढतोय. तुमच्याकडे भाजी कशी करतात? हां, तुमच्याकडे भाजी करतात कशी नाही, म्हणजे मला असा प्रश्न वाटला की काही ठिकाणी भाजी सुटसुटीत असते आणि ही थोडी चिकट आहे. तर असं वाटतं की मी माझ्या भावाची इज्जत काढतो असं वाटतं त्याला. ठीक आहे, तर कमेंट करून सांगा की असं का. ठीक आहे, तर आता मी एक घास घेऊन दाखवतो की भाजी कशी. खरंच मस्त झाली मित्रांनो, खरंच मस्त झाली भाजी. मस्त टेस्टी. तर मित्रांनो जेवण झालं आपलं. आता आपण शतपावली मारायला बाहेर आलो. रोजचंच रुटीन आहे माझं. आणि तुम्ही बघू शकता आज वातावरण किती सुंदर आणि छान आहे, खूपच सुंदर. संध्याकाळी जो पाऊस पडला त्या पावसामुळे वातावरण स्वच्छ झालं. जे काळे ढग होते ते मोकळे झालेत आणि आकाश असं एकदम सुंदर आहे. जराही छोटासा ढग दिसत नाही आहे आणि चांदण्या पण आहेत मध्ये मध्ये. ही एक चांदणी आहे. बऱ्याच होत्या, आता कुठे त्या नाहीशा झाल्यात. असो, तरचं वातावरण खूप सुंदर आहे आणि आपली बाग. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ असेच बघायला मिळतील. आज पुरता एवढंच. शुभरात्री.